कमल कलगोटा बेटी हीरा गळ्यात कंठी सदानंद पेंडा आज परमपूज्य गुरुमौलींचा एक निरोप आम्ही आपल्याला द्यायला आलेलो आहोत. येणाऱ्या काळामध्ये मोठे भूकंप आहेत, सुनामी आहे, अनेक संकट वाढून ठेवलेले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी कोणीही पुढे येणार नाही अध्यात्मासाठी. आणि आपल्या गुरुमौलींनी 21 मे 2007 रोजी एक संकल्प सोडला होता. तो संकल्प असा होता की या भारताचं संरक्षण व्हावं, आतंकवाद संपावा, अनाचार अत्याचार बंद व्हावेत, भूकंपासारखे जे आसमानी संकट आहे, सुलतानी आसमानी संकटापासून भारत देशाचं संरक्षण व्हावं आणि तिसरं महायुद्ध थांबावं. अशा अनेक संकल्पना गुरुमौलींनी त्या संकल्पात घेतल्या होत्या. आणि त्यासाठी 100 कोटी पाठ दुर्गा सप्तशती, 100 कोटी पाठ स्वामी सारामृत आणि 100 कोटी रुद्राचे पाठ एवढी सेवा सर्वांना सांगितली होती. मागच्या या अनेक वर्षामध्ये साधारणतः 19 वर्षामध्ये 92 कोटीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत येऊन. अजून 8 कोटी बाकी आहेत होमवर्क. आणि तो होमवर्क 8 कोटीचा कोणा एकाकडनं शक्य नाही. आणि म्हणून आपल्या केंद्रात आज जवळजवळ 100 जण इथं बसलेला आहोत. आपण 100 ठरवलं तर प्रत्येकाच्या घरामध्ये 100 पाठ आपण जर करू शकलो, सगळ्यात पहिले आपल्या घरातला प्रश्न निघेल. सगळ्यात पहिले. कारण गुरुमौलींचा एक आशीर्वाद आहे की ज्या घरामध्ये ही 100 पाठाची सेवा होईल त्यांच्या घरात एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही. आणि देशाच्या संरक्षणासाठी आपला हातभार लागेल. आज आपण बाँड्रीवर जाऊन शस्त्र हातात नाही घेऊ शकत आणि कोणी देणारही नाही आपल्याला चालवता आलं तरी. परंतु आपल्याकडे वेगवेगळे अस्त्र आहे आणि हे अस्त्र म्हणजेच ही सेवा आहे. आजही स्वामीचरित्र वाचलं, 2 शत्रू असेल तर ते मित्र होण्याची संकल्पना स्वामीचरित्रात आहे. म्हणून आणि अशा अनेक अस्त्राच्या माध्यमातून आपल्याला देशाचं कल्याण करायचं आहे, म्हणजे आपलं सर्वांचं कल्याण होईल. ज्या उत्साहाने आपण सर्व महिला सेवेकरी, पुरुष सेवेकरी या सप्ताहामध्ये सहभागी झालेले आहात ते खरोखर कौतुकास्पद आहे. अखंड नामजप यज्ञ सप्ताह आणि ते आपल्या गावामध्ये होणं हे एक महत्वाचं घोषणास्पद अशी गोष्ट आहे. आपल्या पिंपळगडमध्ये ही सेवा आपण स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करत आहात आणि खूप छान पद्धतीने आपण सर्व सेवेकरी मिळून हे सर्व नियोजन करत आहात. महाराजांच्या इथे प्रहरे सेवा सुरू आहे. 2 जण त्या ठिकाणी स्वामी चरित्र सारामृत वाचत आहेत, 2 जण त्या ठिकाणी जपमाळ करत आहेत, 2 जण त्या ठिकाणी वीणा वादन करत आहेत. अशा पद्धतीने हा अखंड नामजप यज्ञ सप्ताह आपल्या पिंपळगड गावामध्ये होत आहे. आणि आपण सर्वांनी जसं सहकार्य आतापर्यंत केलं तशाच पद्धतीने आपण पुढील काळामध्ये सुद्धा या दिंडोरी प्रणित कार्यासाठी पुढेही आपण सहभागी व्हा.